उद्धव ठाकरे यांचा आज 65वा वाढदिवस आहे। रात्री केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी ठाकरे कुटुंबीय आणि आमदार, शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। उद्धव ठाकरे आज निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार आहेत। शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मातोश्रीवर आता गर्दी जमण्यास सुरुवात झालेली आहे। मातोश्रीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आपण आत्ताची दृश्य पाहतोय। कार्यकर्ते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचा आज 65वा वाढदिवस। कार्यकर्त्यांची गर्दी आपण पाहतोय। तर रात्री कुटुंबियांसमवेत या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केक कापून या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केलेला आहे। मातोश्रीवर फुलांची सजावट करण्यात आली। परिसरामध्ये बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येतात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय मातोश्रीवरती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांची आता या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। नीलम, नक्कीच या ठिकाणी कार्यकर्ते, शिवसैनिक जमलेले पाहायला मिळतात। मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या सर्व कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। मात्र एकूणच मातोश्रीवरती सध्याचं वातावरण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत। राज्यभरातून हे कार्यकर्ते आलेले आहेत। आकर्षक सजावट फुलांची पाहायला मिळते। बॅनरबाजी सुद्धा बांद्रा कलानगर परिसरामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भेटवस्तू असेल, केक असेल, पुष्पगुच्छ असेल, हे सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते आहेत ते घेऊन आलेले पाहायला मिळतात। यासोबत काही कार्यकर्त्यांशी संवाद साधू। आज त्यांच्यामध्ये नक्की काय वातावरण आहे, त्यांना आज काय वाटतं? आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे, तुम्ही या ठिकाणी आलेलात, कुठून आलात, काय शुभेच्छा द्या? आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे। आमच्या शिवसैनिकांना तो आनंदाचा क्षण आहे। आम्ही सर्व कल्याणवरून आलेलो आहोत आणि उद्धव साहेबांना शुभेच्छा देताना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की जी महाराष्ट्रात जी अराजकता माजलेली आहे आणि जो स्वार्थी राजकारणाचा उच्चांक गाठलेला आहे, त्याच्यात आम्हाला एकच आशेचा किरण दिसतोय, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे एक श्रद्धास्थान आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। किरण दिसतोय असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही काय शुभेच्छा द्याल उद्धव ठाकरे यांना आज? माझं नाव साईनाथ सखाराम तारे, मी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आहे। आमचे उपनेते विजयजी सालवी साहेब, शहर प्रमुख बालाजी परब, आम्ही सर्व कल्याणवरून आलेलो आहे। आजच्या शुभदिनी मी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना शुभेच्छा देतोय की आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो। शिवसेना हा पक्ष अनेक वेळा फोडण्याचा प्रयत्न झाला, पण तो काय फोडता आला नाही। पण 2022 साली शिवसेना संपवण्याचाच कट झाला। परंतु शिवसेना हा एक चिन्ह नाही किंवा शिवसेना एक नाव नाही, ते शिवसेना एक विचार आहे आणि विचार संपवणं कोणालाही शक्य होणार नाही। हे अख्ख्या हिंदुस्थानाला माहीत आहे की शिवसेना हा एक विचार आहे आणि हा घराघरामध्ये पोचलेला विचार आहे आणि या विचाराने प्रेरित झालेले हे शिवसैनिक, त्यांच्यासाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे, उत्सवाचा दिवस आहे। या आजच्या आनंदाच्या उत्सवाच्या दिवशी मी पुन्हा एकदा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नीलम, आपण पाहिलं शिवसैनिक राज्यभरातून आलेले आहेत। आज आनंदाचा, उत्सवाचा आणि उत्साहाचा हा दिवस आहे। एकूणच भेटवस्तू सुद्धा आणलेल्या आहेत। तर थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे भेटल्यानंतर या सर्व भेटवस्तू सुद्धा स्वीकारतील आणि शुभेच्छा ज्या आहेत त्या शिवसैनिकांकडून स्वीकारणार आहेत। दिवसभर आज महाराष्ट्रभरातून जे शिवसैनिक येणार आहेत ते मातोश्रीवरती येणार, त्यांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।